आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा व्यक्तीची जो 10वी नापास होता, पण 5 वेळा आमदार झाला होता, ज्यानं स्वतःच्या गुरुबरोबरच अगणित हत्या केलेल्या होत्या। न्याय देणारे न्यायाधीश सुद्धा ज्याला घाबरत होते, पोलीस ज्याचे गुलाम होते, पुढारी ज्याचं लांगुलचालन करत होते, त्यानं खून केला, अपहरण केलं, जमिनी हडपल्या, भर दिवसा हल्ले केले होते। तो असा गँगस्टर होता, तो एक असा दबंग होता, तो असा बाहुबली होता की त्यानं सगळ्या सिस्टीमला स्वतःच्या कह्यामध्ये आणलेलं होतं आणि त्याच्या भीतीनं प्रशासन, पोलीस आणि पुढारी चळाचळा कापत होते। पण हाच तो बाहुबली होता ज्याच्या इशाऱ्यावरती सिस्टीम कालपर्यंत नाचत होती, पण त्याची अवस्था इतकी वाईट झाली, तो इतका आगतिक झाला ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही। तो जेलमध्ये, त्याची मुलं जेलमध्ये, त्याचा भाऊ जेलमध्ये, त्याची बायको फरार, त्याच्या मुलाचा एन्काउंटर झाला, त्याच्या अंत्यविधीला म्हणजे मुलाच्या अंत्यविधीला सुद्धा याला जाता आलं नाही। याच्या म्हणजे मुलाच्या अंत्यविधीला आईला जाता आलं नाही, बापाला जाता आलं नाही। 2च दिवसामध्ये यांच्या घरामध्ये बाप जातो, चुलता जातो, मुलगा जातो, 3 लोकांचा मृत्यू होतो। अत्यंत विदारक असा याचा शेवट होतो। 43-44 वर्षाची याची दहशत होती, ती दहशत केवळ 20 ते 25 सेकंदामध्ये उद्ध्वस्त होते। आणि ही कहाणी आहे त्या गँगस्टरची, उत्तर प्रदेशमधल्या डॉनची। साल आहे 1983। आता या साली एका 17 वर्षाच्या मुलानं एक खून केला होता आणि त्याची पहिली FIR अलाहाबादमध्ये दाखल करण्यात आली होती, म्हणजे प्रयागराज या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। या मुलाचं नाव होतं आतिक। आता हा मुलगा जो आहे तो चकिया या भागामध्ये राहत होता। याचे वडील इलाहाबादी रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणी टांगा चालवण्याचं काम करायचे। आता यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, त्याच्यामध्ये यांच्या घरामध्ये भाऊ बहीण बाकीची मंडळी आणि एकतर म्हणजे काम करणारा एकच, आणि खायची तोंड मात्र वाढत होती, दरवर्षी वाढत होती। घरातले इतर सदस्य वाढत होते आणि त्यामुळे मग अत्यंत म्हणजे खायला अन्न मिळत नव्हतं अशी यांची अवस्था होती। आणि या वातावरणामध्ये मग हा जो आतिक आहे तो आतिक चुकीच्या मार्गाला लागला होता। लहानपणापासूनच तो चोऱ्या-माऱ्या करत होता, धमकी देत होता, लुबाडत होता, अशा पद्धतीची कामं करत होता। आता बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसत होते, पण आता ते बाळ जे आहे ते पाळण्याच्या बाहेर आलं होतं। पाळण्याच्या बाहेर सुद्धा याचे पाय दिसायला लागले होते आणि आतिकची गुन्हेगारी जी आहे ती वाढत चालली होती। आता याच काळामध्ये या भागामध्ये म्हणजे त्या चकिया भागामध्ये किंवा इलाहाबाद या भागामध्ये चांद बाबा नावाचा एक गुन्हेगार होता, एक हिस्ट्री शीटर होता। आता हा राजकारणी सुद्धा होता, त्यानंतर पोलीस याच्या खिशात होते, पुढारी याच्या बैठकीमध्ये असायचे आणि संपूर्ण सिस्टीम याची गुलाम होते। याचा शब्द त्या ठिकाणी अंतिम होता। अशा पद्धतीचा हा गँगस्टर होता चांद बाबा। आता याच्या गँगमध्ये मग हा आतिक जो आहे तो काम करत होता आणि मग यानं त्या आतिकला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती, कशा पद्धतीनं गुन्हेगारी करायची हे सगळं तो शिकवत होता। आणि अत्यंत लाडका अशा पद्धतीचा हा तो चांद बाबाचा शिष्य होता आतिक। आता चांद बाबांनी म्हणजे आतिकला काही गेम कसे करायची, काय करायचं, गुन्हे कसे करायचे हे सगळं ते गुरुकडून ज्ञान घेत होता। आता एका बाजूला आतिक 2 नंबरची कामं करत होता, पण दुसऱ्या बाजूला तो लोकांना मदत करत होता, स्वतःबद्दल लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करत होता, स्वतःची टोळी बनवत होता। आणि त्याच्यावरती नंतर मग तो खुनाचा वगैरे गुन्हा दाखल झाला। त्यानंतर मग हा वर्षभर जेलमध्ये गेला होता। बघा, आधी खेल, मग जेल, त्याच्यानंतर बेल आणि नंतर पुन्हा खेल, अशा पद्धतीचा हा जो प्रकार पूर्वापार चालत आलेला होता तशाच पद्धतीनं इथं सुद्धा सुरू झाला। आता आतिक जेलमध्ये राहिला, तिथं पोलिसांबरोबर ती त्याची चांगली मैत्री झाली, गुन्हेगाराबरोबर ती ओळख झाली। त्याच्यानंतर वर्षभरामध्ये आतिकला जेलची हवा लागली आणि त्यानंतर मग अनुभवी गुंड म्हणून तो बाहेर आला होता। आणि त्यानंतर मग आता या ठिकाणी बाहेर आला, पण काय चांद बाबाचं राज्य होतं आणि त्याचं साम्राज्य या ठिकाणी होतं। आता आतिकला असं वाटत होतं की आपण सुद्धा डॉन बनलं पाहिजे, पण जोपर्यंत चांद बाबा आहे तोपर्यंत आपल्याला हे शक्य नाही, कारण एका शेणामध्ये अनेक किडे राहू शकतात, पण एका मेणामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही। आणि त्यामुळे आतिकनं स्वतःची छोटी छोटी गँग गपचूप करायला सुरुवात केली होती आणि हळूहळू आतिक चांद बाबापासून दूर राहायला लागला होता, दूर होत होता, यांच्यामध्ये दरी निर्माण होत होती। आता त्या भागामध्ये चांद बाबाचा दरारा होता आणि त्या चांद बाबानं अनेक लोकांना दुखावलं होतं, पोलिसांना दुखावलं होतं, पुढाऱ्यांना दुखावलं होतं किंवा काही तरुणांना दुखावलेलं होतं आणि कळत नकळत त्यांना त्रास दिला होता। आता या सगळ्यांच्या बरोबरती आतिकनं चांगले संबंध ठेवायला सुरुवात केली आणि त्यांना स्वतःच्या बाजूनं ओढायला सुरुवात केली होती।
पण असं करत असताना सुद्धा यानं चांदबाबाबरोबरचे संबंध तोडलेले नव्हते, कारण हा त्याचा गुरु होता आणि जोपर्यंत आपली ताकद आपल्या गुरुपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत आपण गुरुसमोर झुकून वागायचं असं त्यानं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं तो वागत होता. आता याच काळामध्ये आतिकला कळून चुकलं की आपण फक्त जर गुन्हेगारी करत राहिलो तर काही महिन्यामध्येच आपला एन्काउंटर केला जाईल किंवा आपल्याला मारलं जाईल, पण आपण जर पुढारी बनलो तर मात्र आपण सगळ्यांचे बाप बनू आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पुढारी आहेत, म्हणजे गुन्हेगार पुढारी आहेत, लफडेबाज पुढारी आहेत, रंडीबाज पुढारी आहेत, बांडगुळ पुढारी आहेत, नालायक पुढारी आहेत, या देशाला लुबाडणारे पुढारी आहेत. पण यांनी काहीही केलं तरी पुढाऱ्यांना कधीही शिक्षा होत नाही. या देशामध्ये सिग्नल तोडला तरी सर्वसामान्य लोकांना दंड होतो, पण पुढाऱ्यांनी कायदा तोडला, कायदा तुडवला तरीही त्यांचं काहीही बिघडलं जात नाही. या देशामध्ये टॅक्स भरला नाही सामान्य लोकांनी तर मात्र त्या सामान्य लोकांना दंड भरायला लागतो. पण हाच पैसा पुढारी म्हणजे गोरगरिबांनी भरलेला पैसा, गोरगरिबांनी भरलेला टॅक्स हेच पुढारी भ्रष्टाचार करून पैसा चोरून परदेशात ठेवतात, पण त्यांचं कोणी काहीही बिघडू शकत नाही. या देशामध्ये कामगारांना पेन्शन द्यायची असेल तर यांच्या जीवावरती येतं, पण पुढाऱ्यांना लाखो रुपयांची पेन्शन दिली जाते. या देशामधला कायदा आणि सुव्यवस्था ही पुढाऱ्यांच्या फायद्याची आहे आणि हेच नालायक पुढारी कायदा बनवत असतात. आणि म्हणून स्वतःला जर अशा पद्धतीनं वागायचं असेल तर मात्र आपल्याला पुढारी बनलं पाहिजे आणि जनता जी आहे ती अशाच पद्धतीनं गाढवाप्रमाणे आपल्या मागे येत असते असं त्या आतिकला वाटायला लागलं आणि मग त्यानं ठरवलं की आपण सुद्धा पुढारी बनायचं म्हणजे बनायचं. आणि त्याच्यासाठी मग त्यानं स्वतःची प्रतिमा सुधारायला सुरुवात केली, रॉबिनहूडसारखी ती करायला सुरुवात केली. 2 नंबरने पैसे मिळवायचे, नंतर लोकांनाही मदत करायचे आणि त्याच्यामुळे मग त्या भागामध्ये आतिकला लोक चांगलं समजायला लागली होती आणि याचा फायदा त्यानं घ्यायचं ठरवलं होतं. त्यानं स्वतःची टोळी अगोदरच तयार केली होती आणि साल होतं 1989. आता या सालामध्ये UPमध्ये विधानसभेच्या निवडणुकींचं वारं वाहत होतं आणि यावेळेस इलाहाबाद पश्चिम हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून चांदबाबा जो आहे त्यानं उमेदवारीसाठी अर्ज भरला होता, आमदारकीसाठी अर्ज भरला होता आणि आता त्याने अर्ज भरलाय तोच जिंकणार आहे, कारण तो गुन्हेगार होता, गुंड होता आणि लोकही त्याला साथ देत होते असं सगळ्यांना वाटत होतं. पण या चांदबाबाच्या विरोधामध्ये आतिकनं अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आता ही बाब चांदबाबाला आवडली नाही. मग त्यानं त्या आतिकला सांगितलं की बाबा तू अर्ज पाठीमागं घे, पण आतिकनं त्याचं काय ऐकलेलं नाही आहे आणि त्यानं काय अर्ज माघारी घेतला नाही. त्याच्यामुळे मग आता या दोघांच्यामध्ये राजकीय लढाई सुरू झाली. बघा, एका बाजूला राजकारणात यांची लढाई सुरू झाली आणि दुसऱ्या बाजूला यांच्यामध्ये गँगवॉर सुद्धा सुरू झालं होतं, कारण आता आतिकची सुद्धा एक टोळी होती आणि चांदबाबाची सुद्धा एक टोळी होती आणि मग यांच्या चकमकी होत होत्या. आता याच्यामध्ये ह्या आतिक जो आहे ना त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली होती आणि आपल्याला लोकांचा पाठिंबा कसा मिळेल आणि पोलीस, पुढारी आणि इतर लोक जे आहेत ते आपल्या बाजूला कशी येतील याच्यासाठी साम दाम दंड भेद जे काय करता येईल ते सगळं यानं करायला सुरुवात केली होती आणि चांदबाबाला लोक वैतागली होती. त्यामुळे यांनी आतिकला साथ दिली. निवडणुकीचा निकाल लागला आणि आतिक घासून पण ठासून आमदार झाला आणि त्यावेळेस नोटा नव्हता, म्हणजे NOTA नोटा नव्हता, पण कागदी नोटांची ही सगळी करामत असावी, पण कालचा गल्लीचा गुंड आता आमदार झाला होता आणि आतिकची गाडी आता सुसाट निघालेली होती. पांढऱ्या कपड्यात असून कितीही काळी कृत्य करायला आता तो तयार झालेला होता आणि आता त्याला ते लायसनच मिळालेलं होतं की तुम्ही पुढारी बना आणि कसंही वागा, काहीही वागा, तुमचं कोणी काही बिघडू शकणार नाही आणि 40 वर्ष तेच जगानं अनुभवलेलं होतं. आता यानं त्या आमदारकीचा उपयोग गुन्हेगारीसाठी करायला सुरुवात केली. मग करोडो रुपयांचे, अरबो खरबो रुपयांचे टेंडर मिळवले, खंडण्या मिळवल्या, सुपाऱ्या मिळवल्या, खून केले, सगळं काही त्यानं करायला सुरुवात केली होती आणि तो काही करू शकत होता कारण तो आता आमदार झालेला होता. आता एकेकाचा तो काटा काढत होता. आता याच्यामध्ये एक काटा अजून सलत होता आणि तो काटा होता त्याचा गुरु म्हणजे चांदबाबा. कारण काय होतं की खाली गर्दी भरपूर असते पण शिखरावरती फक्त एकच असतो आणि यामुळे मग या आतिकनं चांदबाबाची गेम करायला म्हणजे सुरुवात केली किंवा प्लॅन केला. आता निवडणुकीच्या काळामध्ये आतिक अहमद हा रोशनबाग जो आहे त्या ठिकाणी चहाच्या टपरीवरती आला होता आणि या ठिकाणी चांदबाबासुद्धा त्याच्या टोळीबरोबर आलेला होता. त्यानंतर मग यांच्यामध्ये भीषण टोळी युद्ध झालं होतं आणि मग गोळ्या, बॉम्ब आणि या सगळ्यांमुळे ह्याच्यात ह्याला मार त्याला मार असं सगळं झालं आणि याच्यामध्ये चांदबाबाची यांनी हत्या केली, त्याचा मर्डर केला. आपल्याच गुरुला यानं संपवलेलं होतं आणि मग आपल्या शिखरावरती जी जागा आहे ती आता आपण एकटेच आहोत ती जागा त्यानं फिक्स केलेली होती आणि काही महिन्यातच त्यानं त्या चांदबाबाची टोळी जी आहे
ती एक एक करून त्यातला माणसाला नष्ट केलं, काही लोकांना मारलं, काही लोक पळून गेले आणि काहींना स्वतःकडे कामाला ठेवलं. अशा पद्धतीनं गुरुची विद्या गुरुला दिली, गुरुला बाजूला केला आणि स्वतः महागुरू बनला. आणि आता त्या चांदबाबाचं युग संपलं आणि आतिकचं युग चालू झालेलं होतं. आणि या हत्येप्रकरणी आतिक अहमद जो आहे त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. आणि चांदबाबाच्या मृत्यूमागे टोळीची चकमक वगैरे झालेली आहे किंवा अज्ञात व्यक्तींनी असं काहीतरी ते समोर आलं होतं. आणि या ठिकाणी त्याच्या आमदारकीची ताकद जी आहे ती त्याला समजलेली होती. हे सगळं करून सुद्धा नो तक्रार, नो FIR आणि याच्यामध्ये आतिक जो आहे तो सही सलामत बाहेर पडला होता. आणि यानंतर मग म्हणजे चांदबाबाच्या हत्येनंतर आतिकची दहशत इतकी पसरली होती की इलाहाबाद पश्चिम हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये पुढच्या काही निवडणुकांमध्ये कुणी तिकीटसुद्धा घेत नव्हतं. आणि ज्याने कोणी तिकीट घेतलं त्याची गेम व्हायची शक्यता होती. आणि त्यामुळेच मग या आतिकनं 1991 आणि 1993 या निवडणुकांमध्ये अपक्ष अर्ज दाखल केला होता आणि विजयसुद्धा मिळवलेला होता. अशा पद्धतीने हा 3 वेळा आमदार झाला होता. आणि नंतर पुढे 1996ची निवडणूक लागली होती. आता यावेळेस आतिकने मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि 4थ्या वेळेस तो आमदार झाला होता. पण पुढच्या 2-3 वर्षामध्येच समाजवादी पक्ष जो आहे त्यांच्याबरोबरचे यांचे संबंध बिघडले आणि 1999च्या काळामध्ये यानं सोनलाल पटेल नावाचे जे राजकीय नेते होते त्यांचा अपना दल नावाचा पक्ष होता त्या पक्षामध्ये यानं प्रवेश केला आणि तो अपना दलचा प्रदेशाध्यक्ष बनला. आणि निवडणुकीमध्ये या पक्षासाठी यानं भरपूर प्रचार केला, हेलिकॉप्टरने पूर्ण राज्यभर फिरला आणि 2 उमेदवार निवडून आणले होते. आणि काही काळ हा अपना दलसाठी काम करत होता. त्यानंतर मग हा पक्षातनं बाहेर पडला आणि पुन्हा समाजवादी पार्टीमध्ये त्यानं प्रवेश केला आणि मुलायमसिंगची कृपादृष्टी जी आहे ती त्यांच्यावरती होती. 2004 साली सपानं आतिक मोहम्मदला फुलपूर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून उमेदवारी दिली. आता हा मतदारसंघ कोणाचा होता माहिती आहे का? तर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जिथून निवडणूक लढवली होती तो मतदारसंघ होता फुलपूर मतदारसंघ. आणि आता त्याच मतदारसंघामधून एक गँगस्टर उभा राहिला होता आणि विशेष म्हणजे तो या ठिकाणावरून दणदणीत निवडूनसुद्धा आला होता, जिंकून आला होता. पण यावेळेस म्हणजे काय होतं, तो खासदार झाला पण आमदारसुद्धा होता. म्हणजे बघा, एक गँगस्टर होता जो आमदार पण आहे आणि खासदार पण आहे, दोन्ही पदावरती तो होता. आणि खासदार झाल्यामुळं त्याला आमदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता. पण याला खात्री होती की आपण आपल्या आमदारकीचा जरी राजीनामा दिला तरी आपण सांगेल, आपण दगड जरी उभा केला तरीही लोक आपल्याला निवडून देतील. आणि त्यामुळे मग त्यानं समाजवादी पक्षाकडून आमदारकीच्या ठिकाणी इलाहाबाद या ठिकाणी त्यानं त्याचा लहान भाऊ खालिद अजीम उर्फ अशरफ याला उमेदवारी दिली होती. आता हा अशरफ नक्की कोण होता, याचं कर्तृत्व काय होतं, तर अशी माहिती अनेक वर्तमानपत्रातनं समोर आली होती की 2007मध्ये यानं काय केलं होतं, मदरसा जो आहे त्या मदरशामधून 2 मुलींना पळून आणलं होतं, त्यांच्यावरती अत्याचार केले होते आणि नंतर त्यांना पुन्हा मदरशामध्ये सोडलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं वागणारा आणि याच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत झालेली नव्हती. तर अशा पद्धतीचा हा अशरफ जो आहे त्याला मग या पोटनिवडणुकीसाठी उभं करण्यात आलं होतं. आता यावेळेस बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टीच्या विरोधामध्ये होते. आता या बहुजन समाज पार्टीनं त्याच भागामधला एक अपराधी होता, त्याचं नाव आहे राजू पाल, याला तिकीट दिलं होतं. आता या अगोदर 2002मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजू पाल यांनी प्रयागराज पश्चिम जे आहे त्या मतदारसंघामधून आतिक अहमद यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती, परंतु त्या ठिकाणी राजू पाल यांचा पराभव झाला होता. आता 2004मध्ये आतिक यांनी राजीनामा दिलाय आणि ही जागा रिक्त झाली होती. आणि त्यावेळेस मग आतिकनं आपला भाऊ अशरफ जो आहे त्याला उभं केलंय आणि आता तो निवडून येईल असं वाटत होतं. आता ही निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर राजू पाल यांनी खालिद अजीम यांचा 4818 मतांनी पराभव केला. लक्षात घ्या, 1989 पासून 5 वेळा या जागेवरती विजय मिळवलेला होता, पण राजू पाल यांच्यामुळे पहिल्यांदा यांना पराभवाचा धक्का बसला. आता हा जो पराभव आहे तो पराभव आतिक अहमद आणि त्यांच्या परिवाराला प्रचंड जिव्हारी लागलेला होता आणि आता यांनी ठरवलं राजू पाल याला संपवायचं. जर त्यांना संपवलं नाही तर राजू पाल आपल्याला संपून टाकेल आणि त्यामुळे हत्येचा कट रचला गेला होता. तारीख आहे 25 जानेवारी 2005. आता या दिवशी राजू पाल हे स्वरूपराणी नेहरू SRN
हे जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये काही कामासाठी गेले होते आणि त्यानंतर ते दुपारच्या वेळी त्या रुग्णालयामधून हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि टोयोटा त्यांची क्वालिस गाडी होती तर त्या गाडीमध्ये बसले। आता राजू जे आहे ते स्वतः गाडी चालवत होते आणि स्कॉर्पिओ गाडीमधून काही लोक त्यांचा पाठलाग करत होते, पण ही गोष्ट यांच्या लक्षात आलेली नव्हती। आता वाटेमध्ये पाल ज्यावेळेस गाडीमध्ये बसले होते, गाडी चालवत होते, त्यावेळेस त्यांचे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे सादिक। आता त्या सादिक जे आहे त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं आणि ते गाडी ढकलत पेट्रोल पंपावरती चालले होते आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या रुक्साना। आता मग हे जे गाडी चालवत होते तर पाल जे होते ते म्हटले की चला मी तुम्हाला घरी सोडतो। त्यानंतर मग रुक्साना वहिनी ज्या आहेत त्या यांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ती गाडी निघाली। आता या गाडीमध्ये राजू पाल आहेत, त्यानंतर यांच्या शेजारच्या सीटवरती रुक्साना बसलेले आहेत, यांच्या वहिनी म्हणजे त्या सादिक यांच्या पत्नी, आणि पाठीमागच्या बाजूला यांचे 2 बॉडीगार्ड बसलेले होते किंवा अंगरक्षक बसलेले होते आणि अशा पद्धतीने ती गाडी चालली होती। आता नेहरू पार्काच्या जवळ सुलेम सराई हा जो भाग आहे त्या भागापर्यंत गाडी आली आणि या ठिकाणी राजू पाल यांच्या कारला मारेकऱ्यांच्या गाडीनं धडक दिली आणि काही सेकंदामध्ये गोळीबाराला सुरुवात होते आणि जवळजवळ 25 शार्प शूटर गोळीबार सुरू करतात। आता असं काही ठिकाणी आलं होतं की 12 होते, 15 होते, काही ठिकाणी 25 होते, पण गोळीबार सुरू होतो आणि त्यांच्याकडं अत्यंत आधुनिक अशा पद्धतीची शस्त्र होती। आता गोळीबाराच्या नंतर राजू हे जखमी झालेले आहेत आणि मग त्यांचे जे समर्थक होते ते त्या ठिकाणी जमा झाले आणि मग त्यांनी राजू यांना टेम्पोमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलच्या दिशेनं जायला लागली। आता यावेळेस जे मारेकरी होते त्यांना असं जाणवलं किंवा असं वाटलं की आमदार राजू पाल जे आहेत ते जिवंत आहेत आणि त्यामुळे मग या मंडळींनी मारेकऱ्यांनी पुन्हा त्या गाडीचा 5 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्या टेम्पोवरती पण गोळीबार केलेला होता आणि रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंत राजू पाल यांचा मृतदेह म्हणजे मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांच्या शरीरामधून 15 गोळ्या त्यांना लागल्या असं समोर आलेलं होतं आणि यांच्याबरोबर ती त्यांचे 2 अंगरक्षक होते, संदीप यादव आणि देवीलाल यांचा सुद्धा मृत्यू झालेला होता। आता आमदार राजू पाल यांचा 9 दिवसापूर्वी विवाह झालेला होता। आता पाल यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या पत्नी, त्यांचं नाव आहे पूजा पाल, यांनी अतिक मोहम्मद आणि भाऊ मोहम्मद अशरफ आणि अतिकचे जी माणसं आहेत त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली। आता याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या विरोधात FIR दाखल केली त्याच्यामध्ये फरहान आबिद, रणजित पाल, गुरफान या मंडळींचा समावेश होता, म्हणजे एकूण 9 जणांच्या विरोधामध्ये ही FIR दाखल करण्यात आली होती। आता राजू पाल यांचं निधन झालं त्यानंतर त्यांची आमदारकीची जागा रिक्त झाली होती आणि 2005 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि यावेळेस अतिकने पुन्हा त्यांच्या भावाला तिथं उभं केलं आणि तो भाऊ जिंकून आला। अशरफ पुन्हा त्या ठिकाणी आमदार झाले होते आणि त्यानंतर मग पुढची निवडणूक आली 2007 मध्ये। यावेळेस पूजा पाल यांनी मग अपना दल हा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या तिकिटावरती ही जागा जिंकली आणि मग राजू पाल यांच्या पत्नी या पूजा पाल आमदार झालेल्या होत्या। त्यानंतर 2012 मध्ये देखील पूजा पाल यांनी अतिक मोहम्मद यांचा पराभव केलेला होता। त्यानंतर 2017 मध्ये पूजा पाल यांचा भाजपच्या सिद्धार्थनाथ सिंह यांच्याकडून पराभव झाला होता। त्यानंतर 2022 मध्ये पूजा पाल या पुन्हा समाजवादी पार्टीमध्ये गेल्या, त्यांना समाजवादी पार्टीने तिकीट दिलं आणि त्या तिकीट घेऊन चैल नावाचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून विजयी झाल्या आणि त्या आमदार झाल्या होत्या। पण राजू पाल हत्याकांडानंतर अतिक अहमद आणि त्यांचा जो काही गँग होती त्या गँगच्या पराभवाला सुरुवात झालेली होती। आता या अगोदर आणि नंतर सुद्धा 44 वर्षाच्या गुन्हेगारी जीवनात एकाही प्रकरणामध्ये अतिक अहमदला शिक्षा झालेली नव्हती। अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या पण अतिक मोहम्मद त्याच्यामधून सही सलामत बाहेर पडत होता, पुन्हा पुन्हा गुन्हा होत होता, साक्षीदार फोडले जात होते। इतक्या वर्ष एक गुन्हेगार बेकायदेशीरपणे कायदेशीर काम करत होता, सगळ्यांची साथ मिळत होती, वरपासून खालपर्यंत सगळं काही साठवलोटं चालू होतं। आता याबाबतची एक माहिती अशी समोर येते, 2008चं साल होतं आणि यावेळेस अतिक मोहम्मद खासदार, आता जेलमध्ये, बरं खासदार आणि जेलमध्ये। आता त्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग। आता भारत सरकारने अमेरिकेबरोबर ती न्यूक्लिअरचं डील केलं होतं, करार केला होता आणि हा करार जो आहे तो डाव्या पक्षांना मान्य नव्हता आणि त्याच्यामुळे मग त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता। सरकार अल्पमतात आलं होतं आणि विरोधी पक्ष जो आहे तो विरोधी पक्ष सरकार पाडायला टपलेला होता। आता यावेळेस मग या सरकारला
म्हणजे काँग्रेस सरकारला मुलायम सिंग यादव किंवा देवेगौडा, अजित सिंग या मंडळींनी पाठिंबा दिला होता। आणि यावेळेस देशामधले 6 गुन्हेगार खासदार जे आहेत, ज्यांच्यावरती 100पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते, हे जेलमध्ये होते आणि त्यांना 24 तासामध्ये सोडण्यात आलं होतं। आणि याच्यामध्ये अतिक अहमद याचा सुद्धा समावेश होता आणि याच मंडळींनी मग मनमोहन सरकार वाचवलेलं होतं। विचार करा, इतके गुन्हे करून सुद्धा हे सगळं उजळ माथ्यानं फिरत होते, पण एक प्रकरण पाठ सोडत नव्हतं आणि ते म्हणजे राजू पाल हत्याकांड। आता राजू पाल आपण हत्याकांडाबद्दलची तर माहिती घेतली, पण ही पण माहिती आपण बघितली पाहिजे की अतिक अहमदचा सगळ्यात जवळचा माणूस म्हणजे उजवा हात जर कोण होता तो होता राजू पाल। म्हणजे गुन्हेगारी जगतामध्ये हे दोघं एकत्र होते आणि अतिक अहमदच्या हाताखाली राजू पाल काम करत होता आणि नंतर पुढं यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मग राजू पालची हत्या करण्यात आली होती आणि या वर्चस्वाच्या लढाईमध्ये अतिक महम्मद हा उजवा ठरलेला होता। पण त्याच्यानंतर या राजू पाल यांच्या हत्येमध्ये एक साक्षीदार होता, साक्षीदाराचं नाव आहे ॲडव्होकेट उमेश पाल। आता या उमेश पाल यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती। तारीख आहे 24 फेब्रुवारी 2023। आता या दिवशी प्रयागराजचं धुमनगंज या भागामध्ये वकील उमेश पाल यांच्यावरती भर दिवसा बॉम्ब आणि गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता आणि त्यांना ठार करण्यात आलं होतं। आता यावेळेस उमेश पाल यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असणारे 2 पोलीस जे आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू झाला होता। आणि त्यानंतर मग उमेश पाल यांच्या पत्नी जया पाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अतिक अहमद, अशरफ, अतिक यांची पत्नी शाइस्ता परवीन, त्यानंतर अतिकची 2 मुलं आणि त्यांचे सहकारी गुड्डू मुस्लिम, गुलाम अशा 9 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता। आता या खटल्यामध्ये अतिकला मुख्य आरोपी करण्यात आलेलं होतं। आता ही जी हत्या झाली होती त्या हत्येनंतर मात्र पोलीस ॲक्शनमध्ये आले होते, कारण याच्यामध्ये 2 पोलिसांचाही मृत्यू झाला होता। त्याच्यामुळे मग म्हणजे पोलिसांचाही मृत्यू झाला आणि वकिलाचाही मृत्यू झाला होता आणि त्यामुळे मग आता चकमकींना सुरुवात झाली होती, एन्काउंटरला सुरुवात झाली होती आणि एका संशयिताला पकडलं जात होतं किंवा त्याचं एन्काउंटर चालू होतं। आता पाल हत्याकांडामध्ये म्हणजे जेव्हा हत्या झाली उमेश पाल हत्याकांड, त्याच्यानंतर 47 दिवसांनी म्हणजे 13 एप्रिल 2023ला ATF यांना अतिकचा मुलगा असद याच्याबद्दलची माहिती समजली आणि असद आणि गुलाम हे दोघं चिरगाव म्हणजे जिल्हा झाशी या ठिकाणी कोणीतरी पाहिलेत अशी माहिती समजल्यानंतर आणि या ठिकाणी हे लपलेले आहेत हे कळल्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना पकडायचं ही संधी सोडायची नाही आणि त्यामुळे मध्य प्रदेश मार्गे ही मंडळी झाशीला पोहोचली आणि झाशीपासून 30 किलोमीटर अंतरावरती असणारं परीच्या धरण आहे, त्या धरणाजवळ अतिक महम्मदचा मुलगा आणि त्याचा एक साथीदार हे दोघं लपून बसले होते आणि मग या पथकानं त्यांना घेरलं, सापळा रचला आणि त्या ठिकाणी यांच्यावरती म्हणजे चकमक झाली आणि त्याच्यामध्ये असद आणि गुलाम या दोघांचाही एन्काउंटर करण्यात आलेला होता। आता काहींच्या मते हा एन्काउंटर हा म्हणजे एका बाजूने असं म्हटलं जातं की हा एन्काउंटर योग्य होता आणि काहींच्या मते हा एन्काउंटर हा फेक आहे। पण एन्काउंटर झाला आणि त्याच्यानंतर हे जे मृतदेह आहेत ते महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेले होते। आता मुलाचा एन्काउंटर झाला आहे ही बातमी अतिक अहमदपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यावेळेस तो कोर्टामध्ये होता। अतिकबरोबर त्याचा भाऊ अशरफसुद्धा न्यायालयामध्ये होता। आता ही बातमी ऐकून अतिकला चक्कर यायला लागली, त्यानं डोकं धरलेलं आहे आणि तो ढसाढसा रडायला लागलेला आहे। आता यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर अतिक अहमद कोर्टातून बाहेर आले, त्यावेळेस वकिलांच्या वतीनं अतिक याच्यावरती बाटल्या आणि बूट फेकण्यात आले होते आणि बघा काय परिस्थिती आली होती। एका बाजूला म्हणजे कालपर्यंत ज्या माणसाची सगळी सिस्टम ज्याच्यासमोर हाजी करत होती, आता मात्र एका बाजूला त्याला बातमी समजते की त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती चपला फेकल्या जात होत्या आणि अशा अवस्थेमध्ये डोक्यामध्ये बाटलीसुद्धा मारण्याचा प्रयत्न झालेला होता आणि याच्यामध्ये मग पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली होती आणि त्या अतिकला वाचवलेलं होतं आणि नंतर कैद्याच्या वाहनापर्यंत वगैरे नेलेलं होतं। आणि या अगोदरसुद्धा अतिक आणि अशरफ या दोघा भावांवरती सुनावणीच्या दरम्यान प्रचंड शिवीगाळ झालेली होती आणि वकिलांनी मारण्याचा प्रयत्न केलेला होता। पण आता याहीपेक्षा भयंकर घटना घडणार होती। तारीख आहे 15 एप्रिल 2023। आता या दिवशी संध्याकाळी दोन्ही आरोपींनी म्हणजे अतिक महम्मद आणि अशरफ या दोघांनी भावांनी सांगितलं की ते खूप घाबरलेले आहेत आणि त्यांना त्रास व्हायला लागलाय, त्यांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी असं ठरवलं की यांची आता मेडिकल तपासणी करायची आणि त्यांना तपासण्यासाठी निघालेली आहेत। बोलेरो वाहनामध्ये बसलेले आहेत। रात्रीच्या साधारण 10:15चा सुमार झालेला आहे आणि त्यावेळेस
महावीर सिंग हा ड्रायव्हर ती गाडी जी आहे ती चालवत होता। अतिक अहमद आणि अशरफ यांना मग मोतीलाल नेहरू मंडल रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। ताफ्याच्या बरोबरती सरकारी जीपसुद्धा आहे आणि रात्रीच्या 10:35 हे पोलिसांचं पथक आणि अतिक आणि अशरफ हे सगळे मोतीलाल नेहरू मंडल रुग्णालयापर्यंत पोहोचलेले आहेत। रुग्णालयाच्या गेटवरती वाहन पार्क केल्यानंतर सगळे पोलीस कर्मचारी आणि हे दोघंजण हे रुग्णालयाच्या दिशेनं चाललेले होते आणि वाहनांच्या सुरक्षेसाठी चालक महावीर सिंग आणि सत्येंद्र कुमार हे दोघं तिथं थांबलेले होते। आता रुग्णालयाच्या गेटपासून म्हणजे साधारण 10-15 पावलं हे पुढे गेले आणि त्यावेळेस मीडियाचे कर्मचारी त्यांच्या आजूबाजूला जमायला लागले होते। त्यांच्या मीडियावाल्यांकडे कॅमेरे होते, माईक होते आणि ते अतिक आणि अशरफ यांची बाईट घेण्याचा प्रयत्न, व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत होते। आता त्यांचं जे काही सुरक्षा कठडं होतं ते तोडून मीडिया कर्मचारी यांच्या अगदी जवळजवळ पोहोचले होते आणि या मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिल्यानंतर आणि त्यांचे बूम आणि कॅमेरे पाहिल्यानंतर हे दोघेही त्या ठिकाणी थबकलेले आहेत आणि त्यांनी बाईट देण्याचा प्रयत्न सुरू केला, बोलायला सुरुवात केली आणि यावेळेस पोलीस त्यांना सांगत होते की पुढे चला, पण त्याचवेळी त्या गर्दीतून 2 पत्रकारांनी त्यांचा माईक आणि त्यांचा ID जो आहे तो खाली फेकून दिला आणि त्यांनी शस्त्र काढली आणि अतिक आणि अशरफ यांच्यावरती लक्ष केलं आणि गोळीबार करायला सुरुवात केली। आता त्यांच्याकडे अत्याधुनिक सेमी ऑटोमॅटिक शस्त्र होती। त्याचबरोबर ती गोळीबाराच्या या घटनेच्या दरम्यान तिसरा तरुण जो आहे त्यानं सुद्धा अतिक आणि अशरफ यांच्यावरती गोळीबार सुरू केला होता। आता कोणाला काही समजण्यापूर्वीच मीडियावाल्यांच्या वेशामध्ये आलेले हे जे मारेकरी आहेत त्यांनी अतिक आणि अशरफ यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि हल्लेखोरांच्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे कॉन्स्टेबल मानसिंग हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली आणि ते सुद्धा जखमी झाले होते। आता हा गोळीबार चालू असतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तीनही हल्लेखोरांना त्यांच्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या हल्लेखोरांना पळून जाण्याची संधी मिळालेली नाही आहे आणि त्या ठिकाणी मग जय श्रीराम वगैरे अशा पद्धतीचे घोषणासुद्धा देण्यात आल्या होत्या। आता या सगळ्या क्रॉस फायरिंगमध्ये हल्लेखोरातला एक साथीदारसुद्धा जखमी झालेला होता आणि म्हणजे हे सगळं आता या ठिकाणी अतिक आणि अशरफ ह्या दोघांनाही नंतर त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलेलं होतं आणि कॉन्स्टेबल मानसिंग यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळी पकडलेल्या गुन्हेगारांची ओळखसुद्धा पोलिसांनी पटवलेली आहे। आता याच्यामधला एक होता, नाव आहे लवलेश तिवारी, राहणार केवत्रा क्रॉसिंग, ठाणे कोतवाली, बांदा, वय वर्ष साधारण 22। त्यानंतर दुसरा आहे मोहित उर्फ सनी सिंग, राहणार कुरारा, ठाणे कुरारा, जिल्हा हमीरपूर, वय वर्ष साधारण 23। त्याचबरोबर ते अरुण कुमार मौर्य, राहणार कटारा बारी, जिल्हा कासगंज, वय वर्ष साधारण 18। आता हे जे मारेकरी आहेत ते पत्रकाराच्या वेशामध्ये होते आणि क्रॉस फायरिंगमध्ये लवलेश जो आहे त्याला गोळी लागलेली होती आणि त्याच्यावरती स्वरूपराणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू होते। आता अतिक मोहम्मद आणि अशरफ या दोघांच्या मृत्यूसह उमेश पाल हत्याकांडामधील 6 आरोपींना गोळ्या घालून ठार मारण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधले 3 जण जे आहेत ते अतिक यांच्या कुटुंबातले आहेत, म्हणजे अतिक मोहम्मद, भाऊ अशरफ आणि मुलगा असद या तिघांचीही हत्या करण्यात आली आणि 4 आरोपींना पोलिसांनी नंतर म्हणजे दुसऱ्या 4 आरोपींना सुद्धा गोळ्या घातलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं अतिक आणि अशरफ हे ज्या अंडरवर्ल्डमधून आले होते, अनेक दशकापासून ते दहशत पसरवत होते, त्याच अंडरवर्ल्डनं यांचा बळी घेतलेला आहे। अशा प्रकारे अतिकच्या दहशतवादी कारवाईचा किंवा अतिरेकी दहशतीचा अंत झालेला होता। पण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबरोबर अतिक यांचा संबंध आहे। आता अतिक मोहम्मद याची जी फॅमिली आहे ती फॅमिली बघा, साधारणपणे 1996 मध्ये शाहिस्ता परवीन बरोबरती याचं लग्न होतं। त्यानंतर दोघांना 5 मुलं होतात, मोहम्मद उमर, मोहम्मद अली, मोहम्मद म्हणजे असद मोहम्मद आणि 2 लहान मुलं आहेत आणि याच्यामधला असद मोहम्मद हा उमेश पाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी होता आणि 24 फेब्रुवारीला हत्येपासून पोलिसांनी त्याचा शोध घेत होते आणि 13 एप्रिल रोजी UP ATFनं झाशीमध्ये असदचं एन्काउंटर केलं होतं। या असदवरती 5 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। दुसरा भाऊ जो आहे त्याच्यावर 2 लाखाचं बक्षीस होतं, त्याचं नाव आहे मोहम्मद उमर, याच्यावरती पण खंडणीचे आरोप वगैरे आहेत। त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्या CBIच्या समोर यांनी आत्मसमर्पण वगैरे केलेलं होतं। आता तिसरा भाऊ जो आहे मोहम्मद अली याच्यावरती पण खुनाचा प्रयत्न याचा गुन्हा दाखल आहे आणि इतर 2 अल्पवयीन भाऊ जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि ते बाल सुधारगृहामध्ये एक आदर्श नागरिक होण्यासाठी गेलेले आहेत।
तर अतिक मोहम्मद यांच्या पत्नी शाइस्ता परवीन यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश केला होता। प्रयागराज या ठिकाणचं महापौरपद जे आहे त्याच्यासाठी बसपाकडून त्यांना उमेदवारीसुद्धा देण्यात आलेली म्हणजे देऊ शकते अशी चर्चा होती। पण उमेश पाल यांच्या हत्येनंतर मायावतींनी पत्रकार परिषदेमध्ये याचा इन्कार केला होता आणि मग त्या MIM पक्षामध्ये सामील झाल्या आणि नंतर त्यांना लखनौमध्ये पक्षाचं सदस्यत्व मिळवून देण्यात आलेलं होतं आणि नंतर निवडणुकीमध्ये उमेदवारीसुद्धा दिली होती, पण नंतर त्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला होता। आता उमेश पाल हत्या प्रकरणी शाइस्ता ही सुद्धा फरार आहे आणि तिच्यावरती सुद्धा बक्षीस 50,000चं आहे। अशा पद्धतीनं ही सगळी फॅमिली या क्षेत्रामध्ये होती। तर अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण आपल्या समोर येतं। आता जे एका व्हिडिओमध्ये मला जे काही सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत। कदाचित याच्यावरती आपण भविष्य काळामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट बनवूया। बरं, आता याबद्दल किंवा तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।